प्रश्न उत्तर दिलं. आता तुम्ही आमचं नेतृत्व करा. मग तुम्ही नेतृत्व करणार आताच आहे. तुम्ही आम्हाला सत्तार हा प्रश्न विचारू शकला तर मी आज त्या व्यासपीठावर राजन विचारे कसे, जितेंद्र आव्हाड कसे विचारणारे आहेत ते का नाही आले? हाकेच्या अंतरावर त्यांचं कार्यालय आहे, पक्ष कार्यालय आहे, त्यांनी यायचं होतं. पण तोंडावर मीडियासमोर दाखवायला मराठा म्हणून जागे होणार आणि माघारी ते वैयक्तिक वेगळ्या भाषा वापरणार, हे योग्य नाही. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि शिंदे गट शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात वाद झाला. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नरेश म्हस्के यांना निवेदन देण्यासाठी टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी आले होते. मराठा आरक्षण आंदोलने आणि उपोषणादरम्यान ठाणे शहरात व जिल्ह्यात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी ठाण्यात येऊ नये, तसेच राजकीय कार्यक्रम, सभा घेऊ नये अशी पत्रकात मागणी केल्याने म्हस्के यांनी कार्यकर्त्यांना उलट प्रश्न विचारले. तुम्हाला तुमच्या व्यासपीठावर खासदार राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड चालतात, मग ठाण्यात राजकीय नेते, मंत्री तुम्हाला का नको? सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि मंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकारात्मक आहेत, मग त्यांना शहरात बंदी का? असे नरेश म्हस्के यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले. तर नरेश म्हस्के आमची मागणी मान्य करत नाहीत, आमचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतले नाही, आम्हाला बोलू न देता स्वतः राजकीय भाषा वापरत विषय भरकटवत असल्याचे मराठा कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रथम आमची भूमिका होती या ठिकाणी साठी उपोषण होईल. ऐका साहेब, तुम्ही आम्हाला बोलू देत नाही. उत्तर देतो ना, उत्तर द्या. आमदार खासदार दोषी आहेत का याच्यामध्ये? उत्तर देऊ द्या. तुम्ही ऐका, जर आमदार खासदार दोषी असतील, तुम्हाला असं वाटत असेल तर पहिले तुमच्या आमदार खासदारांच्या जे तुम्ही पक्षाचे म्हणत त्यांच्या विरोधात पहिले तिथे आपण पक्ष म्हणाला का इकडे आपण पक्ष उत्तर द्यायचं नाही. आपण इथं समाज आलोय, तुम्ही समाजाचे उत्तर देतो ना. तुम्ही काय समाजाच्या लिडरशिप तुम्हाला दिला नाही कोणी? आता तुम्ही भूमिका तुमची पक्ष म्हणून मांडताय. आम्ही या ठिकाणी तुम्हाला पक्षाचे अध्यक्ष प्रमुख म्हणून भेटायला आलोय. बघा, मी काय आमदार तुमची यामध्ये आमदार मराठा आरक्षणाच्या बाजूने मी आहोत, पण दुटपी भूमिका आहे साहेब. तुम्ही आता मी तुम्हाला विचारलं 18 तारखेला भारतीय जनता पार्टी तुम्ही काय सांगू साहेब? पदाधिकारी नाही, तुम्ही विरोध ऐकाल का? बोलू द्याल का आम्हाला? एक मिनिट या ठिकाणी सगळ्यांसमोर आम्ही क्लिअर सांगतो. तुम्ही जे म्हणताय ना, तुम्ही आज या ठिकाणी उत्तर द्या. देतो ना. विरोध करणार का? प्रश्न उत्तर दिलं. आता तुम्ही आमचं नेतृत्व करा. मग तुम्ही नेतृत्व करणार आताच आहे. तुम्ही आम्हाला सत्तार हा प्रश्न विचारू शकला तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही मला सांगताय कार्यक्रम करू नका, हे करू नका. आज या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रवक्ते महाराष्ट्र राज्य नरेश म्हस्के साहेब यांना आम्ही पत्र द्यायला आलो होतो. मराठा समाजाच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आमची त्यांना अशी विनंती होती की जे ठाण्यातले समाज बांधव या ठिकाणी 5वा दिवस आहे आमरण उपोषणाला बसलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाकरता, त्यासाठी आम्ही त्यांना विनंती अर्ज करायला आलो होतो की आपल्या पक्षामार्फत या ठाणे शहरात आपण जे कुठले कार्यक्रम भविष्यात आयोजित करत असाल किंवा या ठिकाणी जे बाहेरचे नेते येत असतील तर त्यांना बोलू नये व शांततेत जे आमचं आंदोलन चालू आहे, शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने ते चालू राहण्यास सहकार्य करावे ही विनंती करायला आलो होतो. परंतु त्यांनी त्या ठिकाणी 2 प्रश्न उपस्थित केले की राजन विचारे खासदार आपल्या व्यासपीठावर कसे, जितेंद्र आव्हाड आमदार हे आपल्या व्यासपीठावर कसे. त्याला आम्ही उत्तर देताना बोलायला गेलो, त्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही. त्यांनी राजकारणाची भाषा वापरून राजकीय विषय वाढवले, राजकारणाच्या गोष्टी काढल्या. ते आम्ही कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, पण आम्ही समाजाचं काम करताना पक्षाचं जे आमचं मनातलं आहे ते साईडला ठेवून आम्ही समाजासाठी पहिला समाजासाठी आम्ही काम करतो आहे. परंतु या ठिकाणी असं झालेलं आहे की नरेशजी म्हस्के हे कुठल्याही प्रकारे आमची बाजू ऐकून घेतली नाही. त्यांनी या ठिकाणी आमच्या विनंतीपत्राला पत्र स्वीकार केलेलं आहे. परंतु जे राजन विचारे आणि जे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आले होते त्यावेळीपर्यंत दर रात्री आमची 10 वाजता बैठक असते सकल मराठा समाजाची. पुढची भूमिका काय त्यात गोष्टी ठरत जातात. त्याप्रमाणे रात्री 10 वाजता आमची
बैठक झाली, त्यामध्ये तो विषय झाल्यानंतर चर्चा झाली की राजकीय गोष्ट लोकांमुळे वादविवाद होतात, तर आपण राजकीय लोक नको, आम्ही व्यासपीठाला राजकीय लोक नाही ठेवली. त्यामध्ये लोकप्रतिनिधी हा शब्द आम्ही वापरला आहे. लोकप्रतिनिधींना आम्ही या व्यासपीठावर स्थान नाही सांगितलं आहे. त्यात राजकीय नेतेही शब्द आहे, परंतु लोकप्रतिनिधी याचा अर्थ नगरसेवक, पण ते आता नगरसेवक कोणी नाही आहेत या ठिकाणी. आमदार आहेत, खासदार आहेत, पण जे स्थानिक आमदार खासदार ठाणे शहरातले आहेत त्यांना कुठेही जाण्यास आमची हरकत नाही. सन्माननीय मुख्यमंत्री या ठाणे शहराचे आहेत, त्यांनाही आम्ही कुठे म्हणत नाही जाऊ नका करू नका, परंतु बाहेरून जिल्ह्यातून जे या ठिकाणी कलेक्टर ऑफिस अथवा ठाण्यामध्ये कार्यक्रम भाषणं तुमचे मेळावे असतील, हे सर्व पक्षीयांना निवेदन आम्ही देत आहोत. त्यातली पहिली सुरुवात आम्ही या शिवसेना शिंदे गटाकडून सुरू केली होती. त्या ठिकाणी नरेशजी म्हस्के यांनी आम्हाला पत्र स्वीकारलं, परंतु त्याबद्दल जे काही त्यांनी वक्तव्य केलं त्याचा खुलासा आता आम्ही या ठिकाणी केलेला आहे. सकल मराठा समाज, प्रथम आम्ही समाजाचे आहोत, नंतर पक्षाचे आहोत. आम्ही आमची भूमिका जी ठरली समाजाप्रती, जे आमचे दोन बांधव शिवाजी मोरे आणि धीरेंद्र शिंदे त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत, त्यांचा आज 5वा दिवस उपोषणाचा आहे. आज त्या व्यासपीठावर राजन विचारे कसे, जितेंद्र आव्हाड कसे विचारणारे आहेत ते का नाही आले? हाकेच्या अंतरावर त्यांचं कार्यालय आहे, पक्ष कार्यालय आहे, त्यांनी यायचं होतं, पण तोंडावर मीडियासमोर दाखवायला मराठा म्हणून जागे होणार आणि माघारी ते वैयक्तिक वेगळ्या भाषा वापरणार, हे योग्य नाही. आम्ही सर्व पक्षांना शिस्तीत आमचं विनंतीपत्र द्यायला आलो होतो, ते आम्ही देत होतो, पण त्या ठिकाणी वेगळा आऊचा भाऊ करायला प्रयत्न केला गेला, तो आम्ही त्या ठिकाणी हाणून पाडलेला आहे. आमची बाजू त्या ठिकाणी व्यक्त करायची होती. पोलीस दलाने आम्हाला विनंती केली या ठिकाणी काय बोलू नका. आम्ही मग या ठिकाणी आज तुमच्यासमोर पत्रकारांसमोर आमची भूमिका मांडलेली आहे. म्हस्के यांनी जसं म्हटलं की तुम्ही तिघही भाजपचे पदाधिकारी आहात, पक्षाचे कार्यकर्ते आहात, मग भाजपला सुद्धा तुम्ही ते निवेदन देणार? आम्ही भारतीय जनता पार्टीलाही निवेदन देणार आहे. पक्षाचे अध्यक्ष संजयजी वाघुले आहेत, यांनी ते पत्र दुपारी 3 वाजता द्यायला पक्ष कार्यालयात बोललेत. मनसेचे अविनाशजी जाधव आहेत, ते वसईला आहेत, त्यांना आम्ही संपर्क केला, ते बोलले मी 4 ते 5 वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे, तेव्हा आपण भेटून देऊ. आणि त्यांनी फोनवर सांगितले प्रथम मी समाजाचा आहे, नंतर पक्षाचा आहे. आणि ही सर्व मराठा राजकीय नेत्यांची भाषा आहे, परंतु काही जण याचं राजकारण करायला बघतायत. आदरणीय मुख्यमंत्री ठाणे शहराचे आहेत, त्यांनाही आम्ही असं पत्र द्यायला आम्ही मुख्यपत्रापर्यंत पोहोचू शकत नाही, ते त्यांच्या कामात व्यस्त असतात. ते जरांगा पाटील साहेबांशी कॉन्टॅक्टमध्ये, त्यांचं कामही चालू आहे, कशा पद्धतीने काय करायचं ते होईल, पण तोपर्यंत आम्ही या उपोषणासह वाटणार नाही. त्यासाठी आम्ही विनंती अर्ज या उपोषणाला कायम लागू नये म्हणून आम्ही हे पत्र वाटतोय. ते सगळ्या पक्षांना जाणार, यात कुठलाही भेदभाव कुठलाही राजकीय नसेल. आम्ही कुठल्या पक्ष जरी असलो तरी पक्ष तुम्ही बरोबर चला, प्रत्येक ठिकाणी आमची हीच भूमिका असेल, जी आज नरेश म्हस्केंच्या समोर होती तीच भूमिका आमची सगळ्या पक्षांसमोर असेल. यात कुठल्याही प्रकारचं पाप नसेल. प्रथम मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना, या मागणीला पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी यासाठी वेळ मागितलेला आहे. मी सुद्धा स्वतः मराठा आहे. मराठा आरक्षणाच्या यापूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये तन मन धन याने सुद्धा आम्ही सहभागी झालेले आहोत. केवळ राजकारणाकरता मराठा नेता आहे म्हणून मला मिरवायचं नाही आहे. आत्ता या ठिकाणी ठाण्यातील काही पदाधिकारी, काही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते, काही उभाटाचे पदाधिकारी होते, या ठिकाणी आले आणि त्यांनी निवेदन दिलं की कुठलाही आमदार खासदार, कुठलेही राजकीय नेते आणि पदाधिकारी ठाण्यात फिरायचं नाही आणि ठाण्यामध्ये कार्यक्रम करायचे नाही. मी त्यांना उलटा प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची आत्तापासून पूर्वीपासूनची भूमिका आहे. जर तुम्ही म्हणत असाल की आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी ठाण्यात फिरायचं नाही, त्यात आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी यांची काय चूक आहे? प्रत्येक जण म्हणतोय की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. काल परवा आमच्या ठाण्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार आहेत, ज्येष्ठ नेता आहेत ठाण्यामध्ये, ठाणा ग्रामीण भागातील किसन कथोरे साहेब यांच्या बाबतीत जो काही प्रकार केला याचा काही संबंध नाही, मराठा समाजाचाही काही संबंध नाही. अशा व्यक्तीने जाऊन त्यांच्याशी जो चुकीच्या पद्धतीने वागणूक केली, चुकीच्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट केली, ते जिल्हा परिषदेमध्ये काही कामानिमित्त आले होते
आणि त्यांचा अपमान केला, हे योग्य आहे का? कथोरे साहेब म्हणालेत का कधी की बाबा माझा मराठा आरक्षणाला विरोध आहे? ग्रामीण भागात काम करणारा हा जुना नेता, गेले कित्येक वर्ष ते आमदार आहेत, त्या माणसांचा तुम्ही अपमान करताय. आणि तुम्हीच हे जे काही आता काही तथाकथित जे मराठा समाजाचे आमच्या ठाण्यातील लोक आहेत, त्यांनी जे काही आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी राजन विचारे मी पाहिले त्यांच्या व्यासपीठावर, त्यांच्या व्यासपीठावरती जितेंद्र आव्हाड ज्यांनी कायम मराठेशाही, हिंदुत्व या सगळ्याला कायम विरोध केला आहे, ते व्यक्ती त्यांच्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा त्या ठिकाणी स्वागत सुरू होतं. मी त्यांना एवढाच प्रश्न विचारला, जर तुम्ही इतर आमदार खासदारांना जर विरोध करत असाल मग तुमच्या व्यासपीठावरती ही मंडळी कशी? नक्की हे आंदोलन कुणाचं आहे? महायुतीच्या विरोधात आघाडीचं आहे का एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या विरुद्ध विचारे आणि आव्हाड युतीचा आहे का, आघाडीचा आहे का? तुम्ही एकीकडे म्हणतात आमदार खासदारांना विरोध, ठाण्यात कार्यक्रम करायचे नाहीत, कार्यक्रमात फिरायचं नाही, आणि मग तुमच्याच व्यासपीठावरती राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड कसे? हा मी एक सोपा प्रश्न त्यांना विचारला. त्यानंतर त्यांना मी विचारलं की तुम्ही काही पक्षांचे पदाधिकारी आहात, तुम्ही पण राजकीय पदाधिकारी आहात, मग तुमचा काही यामध्ये दोष आहे का? मग राजकीय पदाधिकाऱ्यांनी पण फिरायचं नाही, ठाण्यात कार्यक्रम करायचं नाही. तुम्ही जे काही कार्यक्रम करता आहात दिवाळीच्या निमित्त तुमच्या प्रभागांमध्ये तुम्ही जे काही कार्यक्रम करणार आहात ते तुम्ही करणार आहात की नाही, त्याचं उत्तर तर देऊ शकले नाही आहे. तुमच्या पक्षामार्फत जे काही कार्यक्रम आहेत, दिवाळी पहाट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याला तुम्ही विरोध करणार आहात का, त्याला पण ते उत्तर देऊ शकले नाही आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही सर्वजण आहोत, सर्वजण, प्रत्येक जणाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु त्या मराठा आरक्षणाच्या नावावरती कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काही जण प्रकार करत आहेत, आणि काही जण स्वतःची राजकीय जे काही इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण करण्याकरता मराठा या शब्दाचा जर वापर करत असतील, जुने काही हिशोब चुकते करायचे प्रयत्न करत असतील, किंवा कोणाच्या हातातलं बाहुलं बनून या ठिकाणी राजकीय नेत्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न करून कायदा आणि सुव्यवस्थेचं बिघडवण्याचं काम करत असतील, तर मी त्यांना विनंती केली असं करू नका. सर्वजण मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत, परंतु ठाण्यामध्ये वातावरण चांगलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही लोकांना कार्यक्रम करू नका, असं करू नका. मग पहिलं प्रथम तुम्ही काय करताय? तुमचे कार्यक्रम तुम्ही रद्द केले का? तुम्ही ज्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही पदाधिकारी आहात, राजकीय जोडे तुम्ही तिथे पहिलं राजकीय पक्षाच्या ह्याला नेत्याला तुम्ही सांगितलं का हे काय चाललं आहे? त्या अशा पद्धतीने मी त्यांना फक्त प्रश्न विचारला की जर आमदार खासदारांना विरोध असेल तर तुमच्या व्यासपीठावरती राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड कसे, याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. नाही आमचं नंतर ठरलं असं नसतं. आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, तुम्ही मराठा आरक्षणाच्या नावाने आम्हाला पत्र देऊन आलात म्हणजे तुम्हीच मराठा आरक्षणाच्या बाजूने असं नाही. आम्ही सुद्धा मराठा समाजाचे आहोत, आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत. मराठा आरक्षण द्यायला पाहिजे हे आजही आमचं मत आहे आणि पुढेही राहणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आता माननीय मुख्यमंत्री ठाणे शहरात राहतात, त्यांना भेटण्याकरता आमदार येणार, खासदार येणार, मंत्री येतात, म्हणून तुम्ही त्याला काळे झेंडे दाखवणार का? मग प्रथम तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही पहिले तुमच्या आमदार खासदारांना काळे झेंडे दाखवा ना. केवळ कोणाला विरोध करायचा आहे म्हणून मराठा या शब्दाचा जर तुम्ही आधार घेत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही प्रथम तुमच्या प्रभागामध्ये घेतलेले कार्यक्रम रद्द करा आणि मग लोकांना सांगा कार्यक्रम घेऊ नका म्हणून. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.